फलटण गावात झालेल्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानं दिवसेंदिवस नवीन मुद्दे पुढे काढताय। या प्रकरणाच्या खोलवर जाऊन त्याचा तपास व्हावा यासाठी पुढे आलेल्या सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अनेक पैलू उघडले। त्यांचं म्हणणं आहे की तपासाच्या या खटकणाऱ्या तफावतांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर आणि त्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उठत आहेत। अशा घटनांवर सामाजिक व राजकीय वर्तुळात खळबळ माजते आणि न्याय प्रक्रिया काय असेल याबाबत भीती आणि संभ्रम वाढतो। ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात असा इशारा दिलाय की न्यायासाठी आणि पारदर्शक तपासासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा जनतेनेच आवाज उठवावा। या प्रकरणात सत्य काय आहे आणि न्याय कसा मिळेल हे आज सकाळी उठलेल्या या प्रश्नांनी महाराष्ट्रात उत्साह व चिंतेचे वातावरण निर्माण केले। या प्रकरणातील सर्वात मोठा संशय म्हणजे मृत्यूची वेळ। पोलिसांनी सांगितले की डॉक्टरचा मृत्यू 7 वाजता झाला, पण संपदाने तिच्या बहिणीच्या व्हॉट्सअप स्टेटसला रात्री 11:06 लाईक केले असल्याचं बोललं जातं। ही वेळ केवळ 7 वाजण्याच्या मृत्यूच्या वेळेस विसंगत आहे। या स्क्रीनशॉटच्या आधारे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात तपास नीट झाला नाही असा आरोप केलाय। डॉक्टरच्या हातावर सापडलेली सुसाईड नोट आणि तिच्या आधीच्या तक्रारीतील हस्ताक्षरांमध्ये मोठा फरक आहे। या फरकामुळे सुषमा अंधारे यांनी दावा केलाय की आत्महत्या नव्हे तर ही हत्या असल्याचं, ज्यात प्रशासन तसेच स्थानिक पोलीस तपासणीवरच संशय आहे। त्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अश्विन बिद्रे प्रकरणादरम्यान पोलिसांवरही आरोपांची आठवण करून दिली, ज्यात पोलिसांचे हितसंबंध अस्पष्ट होते। या प्रकरणाशी निगडीत भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांचे विविध सांस्कृतिक राजकीय संबंध तपासात वर्णन झाले असून सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत तपासात त्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे। सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही थेट आवाहन करत म्हटलंय की जर तुम्हाला प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला क्लीन चिट द्यायची असेल तर आपल्या ऑफिसच्या बाहेर बोर्ड लावा। या घडामोडींमुळे फलटण डॉक्टर प्रकरण हा फक्त एक वैयक्तिक मृत्यू नसून सामाजिक, राजकीय आणि पोलीस तपासणीत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांची साखळी असल्याचा दावा झालाय। सुषमा अंधारे यांच्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील न्याय प्रणालीच्या पारदर्शकतेसाठी मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि जनतेत न्याय मिळवण्यासाठी अपेक्षा वाढली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास SIT कडून होण्याची मागणी जोर धरत असून सुषमा अंधारे यांनी पीडित कुटुंबियांसोबत भेटून न्याय मिळवण्याची खरी लढाई सुरू असल्याचे व्यक्त केले। या प्रकरणात पुढे काय होईल हे मात्र वेळच ठरवेल। या संदर्भात तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। सत्य। संपर्क 9595727107।